नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण प्रयास प्रगती परिवर्तन कौशल्य मार्गे या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नरेंद्र यशवंत देशपांडे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. नरेंद्र देशपांडे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली आहे. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट इन HR त्यांनी XLRI स्कूल ऑफ मॅनेजमेंट जमशेदपूर येथून पूर्ण केली आहे. सरांनी आतापर्यंत अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केलं आहे. कंस्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑफ इंडियाने 2013 पासून आजपर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना रोजगारासाठी सर्टिफाईड केलं आहे. अनेक कंस्ट्रक्शन क्षेत्रातील 25 वर्षाहून अधिक वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव, ज्यामध्ये लर्निंग अँड स्किल डेव्हलपमेंट, कंस्ट्रक्शन सोर्सिंग अँड डेव्हलपमेंट, स्ट्रॅटेजी अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी इनबिल्ड बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन, लीन प्रॅक्टिसेस, प्लॅनिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सगळ्याचा समावेश आहे. तर सर, आज या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कन्स्ट्रक्शन काउन्सिलच्या विविध संस्था आणि या उद्योगांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची एक वेगळी कल्पना किंवा जी कन्सेप्ट आहे याविषयी आम्हाला सविस्तररित्या काय सांगाल? कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचं फॉर्मेशन 2013 साली झालेलं आहे आणि हे 36 सेक्टर स्किल काउन्सिलपैकी हे एक काउन्सिल आहे विच केटर्स टू कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आणि त्यांच्या रिक्वायरमेंटच्या संदर्भात. आमचा मेन मॅन्डेट जो आहे, वी आर एन अवॉर्डिंग बॉडी ॲज डिक्लेअर्ड बाय द रेग्युलेटरी ऑथॉरिटी नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, आणि आम्ही अपेक्स बॉडी आहोत कन्स्ट्रक्शनसाठी विच क्रिएट्स द स्किल्स फ्रेमवर्क फॉर अक्रॉस ऑल द लेवल्स. म्हणजे 2008 साली जेव्हा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर्म केल्या गेल्या तेव्हा नॅशनल स्किल फ्रेमवर्क सुद्धा डिसाईड केला गेला आणि त्याच्या अंतर्गत आम्ही कन्स्ट्रक्शनसाठी केटर करतो. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये पूर्वी कसं एकदा मेसन म्हणलं की गवंडी म्हणलं की तो सगळ्या प्रकारचं गवंडीचं काम करण्याचं, म्हणजे त्याच्यात कॅटेगरायझेशन काही नव्हतं. टाईल गवंडी सुद्धा एकच सगळे कामं करायचा, ब्रिक वॉल्सचं काम सुद्धा तोच करायचा, कॉन्क्रीटचंही काम तोच करायचा, असं स्पेशलायझेशन, स्टँडर्डायझेशन अँड कॅटेगरायझेशन काही नसल्यामुळे त्याची कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क आम्ही डिसाईड केली आहे आणि आम्ही त्याचे वेगवेगळे क्वालिफिकेशन्स आणलेत. आणि हे क्वालिफिकेशन्स नॅशनल स्किल क्वालिफिकेशनच्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत आहेत. आणि रिसेंटली गव्हर्नमेंटनी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 डिफाईन केली आणि त्याच्या अंतर्गत हे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जे इम्प्लिमेंट केल्या गेल्या, आजच्या दिवशी तुमच्या घरी आलेला इलेक्ट्रिशियन असो का गवंडी असो का पेंटर असो, त्याला सुद्धा म्हणजे अकॅडमिक रूट न घेता त्याला प्रगतीचा मार्ग पत्करता येतो. म्हणजे तो सुद्धा आता फॉर एक्झाम्पल मी इंजिनियर आहे हे समोरचा माणूस कधी विश्वास करेल? तो तेव्हाच विश्वास करेल जेव्हा मी सर्टिफिकेट दाखवीन तेव्हा. इन शॉर्ट म्हणजे मला म्हणायचा अर्थ असा आहे की द वर्ल्ड रिकग्नायझेस मी बिकॉज ऑफ माय पेपर सर्टिफिकेट. मी आता सध्या चांगला इंजिनियर आहे का गुड बॅड इंजिनियर आहे ते काम केल्यानंतरच लोकांना अनुभव आहे. पण हे कन्स्ट्रक्शन वर्कर्स ते ऑलरेडी चांगले काम करता आहेत विदाउट एनी ट्रेनिंग, बरेचसे लोक, पण त्यांच्याकडे हा सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांचा प्रगतीचा मार्ग बंद जो होता तो आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्यामुळे तो उघडला गेलेला आहे. आणि तो सुद्धा आज म्हणजे विचार करू शकतो की मला कसा डिप्लोमा मिळेल. आता असे छोटे छोटे कोर्सेस करून जसा एक नवीन माणूस कामगार म्हणून जेव्हा लागतो तेव्हा तो हेल्पर मेसन म्हणून समजा आला किंवा हेल्पर इलेक्ट्रिशियन म्हणून जरा आला तर तो असिस्टंट इलेक्ट्रिशियन, असिस्टंट मेसन होऊ शकतो. पुढे जाऊन काही महिन्यानंतर तो कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रिशियन किंवा कन्स्ट्रक्शन मेसन होऊ शकतो. नंतर तो फोरमॅन आणि सुपरवायझरच्या प्रगतीवर सुद्धा जाऊ शकतो. छोटे छोटे हे प्रोग्राम्स केल्यामुळे काम करता करता त्याला क्रेडिट पॉईंट्स मिळतात आणि ह्या क्रेडिट पॉईंट्स गोळा केल्यामुळे पुढे जाऊन काही वर्षांच्या एफर्ट्सनी तो वोकेशनल डिप्लोमाला सुद्धा एलिजिबल होऊ शकतो. तर ही आजची परिस्थिती अशी आहे की 10 वर्षानंतर हा पूर्ण म्हणजे कामकाजाचा जो सध्याचा जो साचा आहे तो पूर्ण बदलेल आणि बदलत जाईल.
म्हणजे अकॅडमिकली एक रूट आहे जो माणूस इंजिनियर म्हणून बाहेर पडू शकतो, आणि हे ऑपरेशनली काम करता करता दुसरा तो पण त्या रीतीने सुद्धा तो ऑपरेशनली एक्सपर्ट म्हणून ऑपरेशनल इंजिनियर किंवा चार्ज हँड म्हणतो, सुपरिंटेंडेंट म्हणतो, तसं म्हणून तो बाहेर पडू शकतो तो. जसं तुम्ही या तुमच्या कन्सेप्ट बद्दल आम्हाला सांगितलं, मात्र जागतिक पातळीचा जर आपण विचार केला किंवा भारताचा जर आपण विचार केला, तर आर्थिक वाढीला कुठेतरी चालना देण्यासाठी किंवा पर्यावरणाचा जर आपण या उद्योगामध्ये विचार केला, तर त्याच्यासाठी देखील काय धोरणं आहेत किंवा विशिष्ट पावलं उचलण्याची आता गरज आहे का? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 2008 साली जेव्हा ते हे स्थापित केलं गेलं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याचा एकच मुद्दा होता, तो फाउंडेशन जो होता तो एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयबिलिटीच्या फाउंडेशनवरच तो पुढे त्याचं काम करायला होतं. आता एम्प्लॉयबिलिटी असल्याशिवाय एम्प्लॉयमेंट मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच कन्स्ट्रक्शन वर्करला हे समजून देणं की बाबा तुझ्याकडे कौशल्य तर आहे, पण ते कौशल्य जगाला माहीत नाही की तो तुझ्याकडे आहे, तर ते जगाला कसं माहिती होईल? तर त्याला ते सर्टिफिकेशन देण्यासाठी म्हणून ते प्रयत्न गव्हर्नमेंट करते की त्यांना कौशल्य कसं दिलं जाईल. गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी करते की कारण गव्हर्नमेंटचा सोशिओ इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह आहे की ज्यांना रोजची नोकरी करून आपण जे म्हणतो हिंदीमध्ये रोजची दिहाडी जी कमवतो, रोजचे वेजेस जे कमवतो, त्याच्यासाठी त्याला जी धडपड करावी लागते ते करायला लागू नये आणि त्याला व्यवस्थितपणे काम मिळत जावं. ॲज एन एंटरप्रेनर म्हणा किंवा नोकरी म्हणून म्हणा, प्रत्येक ठिकाणी आजकाल खूप रिक्वायरमेंट आहे. एकीकडे देर इज अ ह्यूज डिमांड सप्लाय गॅप, तर दुसरीकडे अनएम्प्लॉयमेंट पण बघतोय. पण अनएम्प्लॉयमेंट म्हणण्यापेक्षा पीपल आर नॉट देअर वेअर द जॉब इज देअर. तर त्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो, तर त्यांना एकतर प्रशिक्षण देऊन त्यांना सर्टिफाय करू शकतो आणि त्यांना ते सांगू शकतो की बाबा ह्या ठिकाणी जॉब आहे, आम्ही जॉब फॅसिलिटेशन पण करतो, कंपन्यांना त्याप्रमाणे पण सपोर्ट करतो. कंपन्यांना त्यांचा वेळ न गमवता, त्यांचं ऑपरेशन्स न गमवता, त्यांचं प्रोडक्शन अवर्स न गमवता त्यांच्याच वर्कर्सला त्यांच्याच कन्स्ट्रक्शन साईटवरती कसं ट्रेन करता येईल ते सुद्धा आम्ही तसे प्रोग्राम गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेले आहेत, बोथ ॲट सेंट्रल अँड स्टेट लेवल. भारत देशामध्ये अजून एक जे स्पेशल अटेन्शन जे मी म्हणतो, ज्याला साधारणपणे आपण देत नाही आणि पण दिल्या जायला पाहिजे. आज सुद्धा आपल्या प्रत्येक फ्यू स्क्वेअर किलोमीटर्सवरती आपल्याकडे आपण जे म्हणतो हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत, जुने देवळं आहेत, फोर्ट्स आहेत, किल्ले आहेत, मोठे मोठे बांधकाम आहेत जे प्राचीन काळातले आहेत. ते आज सुद्धा आपण जेव्हा टुरिस्ट म्हणून जाऊन बघतो तर आज सुद्धा आपण अचंबित होतो की हे कोणते कौशल्य होते, कसे कौशल्य होते, कोणते यंत्र होते ज्यांनी करून त्यांचा वापर करून त्यांनी हे बांधकाम केलेले आहे. आज सुद्धा आपण अचंबित होतो. आज सुद्धा हे कौशल आपल्याकडे का नाही दिसत आहे? पण माझं म्हणणं असं आहे की हे कौशल कुठेतरी आपल्यामध्ये दाबल्या गेले. तर आमचा काउन्सिल म्हणून हाच प्रयत्न असतो की ह्याला कसं जागरूक करायचं. आपल्या DNA मध्ये तेवढ्या लेवलचा कौशल सुद्धा आहे जो पूर्वी हजारो वर्षापासून दिसतो आपल्याला आज हेरिटेज स्ट्रक्चरच्या रूपामध्ये, तो आज सुद्धा आपण जागृत करू शकतो. आणि अजूनही आपण विश्वगुरूच्या मार्गावर जे गव्हर्नमेंटने सुरुवात केली आहे त्या मार्गावर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा फार मोठा सहभाग असणारे, नेहमीसाठी असणारे. त्याचं कारण एकच आहे की जोपर्यंत पृथ्वी आहे आणि जोपर्यंत पृथ्वीवरती जीव आहे किंवा निर्जीव वस्तू आहे, प्रत्येक जीव आणि निर्जीव वस्तूला एक शेल्टर लागतं आणि एक मोबिलिटी लागते. त्यामुळे कन्स्ट्रक्शन हे एव्हरग्रीन इंडस्ट्री आहे आणि इट इज ऑलवेज गोइंग टू बी एन एव्हरग्रीन इंडस्ट्री, असा माझा हा फर्म बिलीफ आहे. तर आम्ही ह्याच्यामध्ये जो आजच्या इश्यूज आहे, तर हा कौशल डेव्हलपमेंट कसं पुढे वाढवलं गेलं पाहिजे, कसं स्केल अँड स्पीडअप केलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये एक तर इंडस्ट्रीचं पार्टिसिपेशन प्रोॲक्टिव्ह झाला पाहिजे. आणि कारण कन्स्ट्रक्शन वर्कर्सला ह्याच्यामध्ये काही माहिती जेवढी पसरली पाहिजे तेवढी पसरली नाही आहे. म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये भरपूर प्रयत्न करून ह्याला व्हिजिबिलिटी आणि अवेअरनेस आणायचा प्रयास करत राहतो. आणि त्याच्यासाठी आम्ही छोटेसे कौशल से सफल किंवा कौशल एक लाभ अनेक असे विविध प्रोग्राम आम्ही लॉन्च केलेले आहेत आणि वेगवेगळ्या भाषांमधनं आम्ही हे ऑडिओ व्हिडिओज पसरवलेले आहेत.
तर हे कौशल का महत्त्वाचं आहे कामगाराला, आणि क्वालिफाईड कौशल का महत्त्वाचं आहे, आणि क्वालिफाईड कौशल जे इंडस्ट्रीच्या डिमांडमध्ये ते का महत्त्वाचं आहे, आणि ते असल्याने त्याला कसं एम्प्लॉईड राहता येईल किंवा त्याला कसं बिझनेस साठी एंटरप्रेनर म्हणून जर काम करत असेल तर कसं त्याला एन्श्योर करता येईल की माझ्याकडे कंटिन्युअस बिझनेस आला पाहिजे. तर हे बेसिक अवेअरनेस आम्ही त्याला देतो, आणि त्याला मुळात जो डिफरन्स आहे माझ्यात आणि त्याच्यामध्ये तोच मुळात कव्हर करायला बघतो आम्ही, की मला जग जाणतंय की इंजिनियर मी आहे म्हणून केवळ माझ्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरती. तू जग जाणायला लागेल जेव्हा तुझ्याकडे हे सर्टिफिकेट येईल, तुझ्याकडे ते कौशलचं सर्टिफिकेट साऱ्या जगाला कळेल की तू हे काम करू शकतो, ते काम करू शकतो, तेव्हा तो रिकग्निशन आणि जो डिग्निटी त्याला यायला पाहिजे तो पण येईल. तर आणि काउन्सिलिंग आणि कॅरियर गायडन्स सुद्धा आम्ही त्याला बरेचसे मॉड्यूल्स आम्ही ऑडिओ व्हिडिओज तयार केलेले आहेत विविध भाषांमध्ये, जवळजवळ 12 ते 13 भाषांमध्ये हे अवेलेबल आहेत. की गवंडी म्हणून समजा एखादा कामगार म्हणजे असेल तर त्याला प्रगतीचा पाथ कसं दिसेल, की नुसतं तो गवंडीच राहणार का आयुष्यभर, तो पुढे काय काय करू शकतो, तर त्याला काय स्कोप आहे, काय म्हणजे त्याला वेगवेगळे डायरेक्शन्स मध्ये त्याला होप्स आम्ही जनरेट करू शकतो आणि ॲश्युरन्सेस देऊ शकतो, ते त्याला एक्सप्लेन केल्या जातात. हे 2 मिनिट्स ऑडिओ व्हिडिओ म्हणून आम्ही हे लॉन्च केलेले आहेत. 2 मिनिटांमध्ये त्या कौशल्यासाठी त्याला एलिजिबिलिटी काय पाहिजे, त्याचा ॲप्टिट्यूड काय पाहिजे, आणि तो त्याची प्रगतीचा प्रोग्रेस चार्ट जो आहे तो कसा राहील, आणि कशा कामात त्याला काम करावं लागेल, त्याचं साधारण त्याचा लिमिटेशन्स काय राहतील, ते सगळं त्याच्यामध्ये 2 मिनिटांमध्ये आम्ही त्याला शिकवतो. आणि हे आमचा नेहमीचा प्रयत्न आहे. 2014 सालीमध्ये सुद्धा जे काही क्वालिफिकेशन्स काउन्सिलने तयार केलेत, प्रत्येक क्वालिफिकेशन आम्ही त्या काळी युनायटेड किंगडम च्या क्वालिफिकेशन्सची मॅप करून ग्लोबल स्टँडर्ड्स ऑफ परफॉर्मन्सला आपण एक्सपेक्टेड लेवलला ॲक्सेप्टेड व्हावं म्हणून ते मॅपिंग त्यावेळेस केलेलं आहे. अजूनही आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये, फॉर एक्झाम्पल सिंगापूर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी जी आहे, इट इज व्हेरी मॅच्युअर्ड कन्स्ट्रक्शन. तर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन बोर्ड जे आहे सिंगापूरचं, त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क करून आमचे क्वालिफिकेशन्स ग्लोबली ॲक्सेप्टेड कसे होतील त्याचा प्रयत्नही आमच्याकडे चालू आहे. तर आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना कशा पद्धतीनं सक्षम केलं जातं आणि त्यासाठीचं नेमकं प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट कसं असतं याविषयी सरांनी आपल्याला सांगितलंय. आणखीनही या विषयासंदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत नरेंद्र देशपांडे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की कौशल्य उपक्रमाअंतर्गत नेमक्या कोणकोणत्या गोष्टी येतात आणि त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं गाईड करत असतात. आणखीन एक गोष्ट की कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे कामगारांची जी आर्थिक स्थिती आहे ती कशा पद्धतीने सुधारू शकते आणि त्याच्यामध्ये देखील एक जी त्यांची कमाई आहे त्या क्षमतेचं जर मोजमापन करायचं असेल आपल्याला तर ते देखील कशा पद्धतीनं होऊ शकतं आणि त्यात कामगारांना काही बेनिफिट्स किंवा काही आणखीन ॲडिशनल गोष्टी देखील मिळू शकतात का? डेफिनेटली भरपूर काय म्हणजे आर्थिक लाभही होतो कौशल्य सर्टिफाय केल्यामुळे. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 12 लाख कन्स्ट्रक्शन वर्कर्सना ॲसेस करून सर्टिफाय केलेलं आहे विविध प्रोग्रामच्या द्वारे. जसं सेंट्रली जे काही प्रोग्राम राबवले जातात आणि काही स्टेटच्या मार्फत जे राबवले जातात, दोन्ही मिळून साधारणतः आम्ही 12 लाख कन्स्ट्रक्शन वर्कर्सला ॲसेस आणि सर्टिफाय केलं आहे. तर ह्याचं इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही आजपर्यंत टिल रिसेंटली म्हणलं तरी चालेल की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने प्रत्येक प्रोग्रामचा जवळजवळ केलेला आहे. पण हल्ली कन्स्ट्रक्शन काउन्सिलने सुद्धा ते काम हाती घेतलं आहे आणि आतापासून जे काही आम्ही प्रोग्राम राबवतो त्याचा प्रत्येक प्रोग्रामचा आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आता पूर्वीचे जे प्रोग्राम्स झाले आहेत ज्याच्यामध्ये जे आढळून आलं आहे की बरेचसे कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे ॲसेस झालेत आणि सर्टिफाय झालेत त्यांचा डेली वेजेस वाढला आहे का नाही, मुळात म्हणजे सगळ्यांना इंटरेस्ट असलेला प्रश्न हाच असतो. तर डेफिनेटली येस,
पण सबस्टॅन्शियली वाढलंय का नाही म्हणण्यासाठी मला थोडंसं मी डायरेक्टली हो नाही म्हणणार. वाढ नक्कीच झाली आहे, पण एवढाच की सबस्टॅन्शियली नाही झाली आहे. त्याचं कारण असं आहे की अजूनही कन्स्ट्रक्शन कंपन्या नॉन सर्टिफाईड म्हणा का नॉन क्वालिफाईड कन्स्ट्रक्शन वर्कर्स सुद्धा अजूनही मिळतात आणि त्यांच्याकडनं काम राबवून घेतात. आता त्यांच्या कन्स्ट्रक्शन स्क्वेअर फीटच्या कॉस्टमध्ये हे जर जमत नसेल तर मॅन्डेटरीली क्वालिफाईड कन्स्ट्रक्शन वर्कर एम्प्लॉय करा म्हणून कोणी क्लायंट आजपर्यंत म्हणत नाही आहे. असे थोडेसे ऑर्गनायझेशन्स आहेत भारतामध्ये, लाईक म्हणजे CPWD आहे, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, आणि रिसेंटली नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऑब्लिगेशनच्या मार्फत त्यांनी म्हटलेलं आहे की प्रोग्रेसिव्हली आपण क्वालिफाईड कन्स्ट्रक्शन वर्कर्स 100% कसं अचीव करा. दॅट इज व्हॉट दे हॅव ब्रॉट ॲज अ कॉन्ट्रॅक्ट ऑब्लिगेशन. माझ्या हिशोबाने आजच्या काळी जवळजवळ 31% ऑब्लिगेशन आहे की कन्स्ट्रक्शन वर्कफोर्स जो डिप्लॉय होतो साईटवरती तो क्वालिफाईड असेल. 10 ते 30%. आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर अबाउट दॅट. दुसरा त्याचं कारण आहे की इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये हे कन्स्ट्रक्शन वर्करला सुद्धा ध्यानात आणलं पाहिजे की कौशल हे जे आहे केवळ प्रशिक्षणाने नुसतं तुम्हाला तुमचं कौशल्य रिफाईन होत नाही. तुमचं कौशल्य रिफाईन होण्यासाठी आणि एक टॉप लेवलला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला त्या कौशल्याचं प्रॅक्टिस आणि त्या कौशल्यासाठी एक्सपोजर सतत मिळत गेला पाहिजे. आणि सतत तुम्ही त्याचं जेव्हा प्रॅक्टिस कराल ते जेव्हा रिफाईन मोर अँड मोर होत जाईल तेव्हा यू विल बी अ पर्सन इन डिमांड. म्हणजे त्या कौशल्याचं डिमांड तेव्हा लोक ओळखतील आणि त्यामुळे म्हणजे दॅट इज व्हॉट. म्हणजे आता साधारणतः आपण आपल्या पोरांना सुद्धा सांगतो की पहिले तुमचं कौशल्य डेव्हलप करा आणि नंतर तुम्हाला तुमच्या मागे पैसा धावत येईल. जे म्हणतो आपण रिकग्निशन म्हणा का रिवॉर्ड म्हणा का मनी म्हणा रेव्हेन्यू म्हणा हे सगळं धावत येईल. पण त्याच्यासाठी हे म्हणून कन्स्ट्रक्शन वर्करला हे कळायला पाहिजे की कौशल नुसतं येणं एक गोष्ट आहे, क्वालिटी दुसरी गोष्ट आहे, पण कौशल्याला एक्सपोजर मिळणं आणि सतत प्रॅक्टिस करून त्यांचं स्वतःची डिमांड वाढवणं ते फार महत्त्वाचं आहे. दॅट इज व्हॉट वी फील. इम्पॅक्ट असेसमेंटचा दायरा वाढत जाईल पुढे हळूहळू जाऊन. आणि आम्ही भरपूर काही म्हणजे ऑलरेडी करंट स्टेटस जो आहे कौशल्याचा तो आमच्या प्रायमरी रिसर्च मार्फत आम्ही कंप्लीट केलेला आहे. रिसेंटली आमचा 15 मेजर स्टेट्स ऑफ द कंट्री वी हॅव कम्प्लीटेड. अजून उरलेले 13 स्टेट्स सुद्धा आम्ही कव्हर करूत. आणि वी आर होपिंग टू लॉन्च दिस प्रायमरी रिसर्च रिपोर्ट विच नॉट ओनली स्पीक्स अबाउट स्किल गॅप सर्वे पण वेगळे त्याचे पॅरामीटर्स सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर येतील वेन द अनालिटिक्स रिपोर्ट्स आर रेडी. फॉर एक्झाम्पल ह्याच्यात फिमेल पार्टिसिपेशन किती आहे कन्स्ट्रक्शन वर्किंग फोर्समध्ये इंडस्ट्रीमध्ये, त्यांचे वेज लेवल्स काय आहेत, कोणत्या प्रकारचे जॉब ऑक्युपेशन्स आता रिक्वायर्ड आहेत आणि डिमांड क्लस्टर्समध्ये आहेत कुठे आणि सप्लाय क्लस्टर्स कुठे आहे, हे सगळं त्याच्यामधनं उघडकीस येणार आहे. आणि विच विल बी अ व्हेरी बिग इन्फॉर्मेशन काइंड ऑफ ए थिंग. आपल्याला कुठलंही डिसिशन घ्यायला, गव्हर्नमेंटला कुठलंही डिसिशन घ्यायला इंडस्ट्री मॅपिंग होणार आहे. आणि त्याच्यामुळे ते कोण कौशल कुठे अवेलेबल आहे आणि नोकरी कुठे अवेलेबल आहे या दोन्हीचा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा कौशल डिमांड सप्लाय जो गॅप आहे त्याला ॲड्रेस करणं फार इझी होऊन जातं. अगदीच. तर जसं तुम्ही कौशल्य विकास उपक्रमांबद्दल बोलताय आणि जर आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर बांधकाम उद्योगाचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहेच. मात्र या क्षेत्रात तुम्ही इतक्या वर्षांपासून काम करतायत तर काही आव्हानांचा किंवा चॅलेंजेसचा देखील तुम्हाला सामना करावा लागतो का आणि त्या सिच्युएशनला नेमकं तुम्ही कसं टॅकल करता? अगदी बरोबर. चॅलेंजेस आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. कन्स्ट्रक्शन स्किलमध्ये सुद्धा, स्किल डेव्हलपमेंटमध्ये, कौशल विकासमध्ये सुद्धा चॅलेंजेस भरपूर आहेत. पहिला चॅलेंज जो आम्हाला येतो तो क्लासरूम आमचा कसं फुल करावा. त्याच्यासाठी जेव्हा आम्ही कामगारांना च्या दृष्टिकोनातनं विचार करतो, कामगार आहे आणि तो त्याचे डेली वेजेससाठी तो लढतोय रोज की आज मला इथं काम मिळालं, आज मला इथं एवढे पैसे मिळणार आहे, उद्या मला कुठे काम मिळणार त्याचं त्याला गॅरंटी नसते. मग त्याच्याकडनं एक्सपेक्ट करणं की बाबा तू कौशल शिकण्यासाठी पैसे घाल, हे दॅट इज टोटली नॉट पॉसिबल.
त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंट जे प्रोग्राम्स राबवते सगळं करून, म्हणजे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, कम्प्लिटली म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर्ससाठी पूर्णपणे हा झिरो कॉस्ट आहे. सगळा पैसा गव्हर्नमेंट खर्च करते किंवा इंडस्ट्री खर्च करते किंवा काही थ्रू CSR ॲक्टिव्हिटीज सुद्धा हे कौशल विकास होऊ शकतो. तर ह्याच्यात मेजर दुसरा चॅलेंज आहे की इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये मल्टिपल लेवल्स ऑफ सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे आणि कुठे लिमिट अशी ती थांबवली गेली नाही आहे बाय पॉलिसी. एक्सेप्ट म्हणजे की काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तुम्हाला कदाचित क्लायंट म्हणू शकतो की बाबा ह्याच्यानंतर ह्या लेवलनंतर सब कॉन्ट्रॅक्टिंग देण्याच्या आधी आमची परवानगी घ्यावं. पण देर इज नो एंड टू सब कॉन्ट्रॅक्टिंग लेवल्स ऑफ अरेंजमेंट इन आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमुळे. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजे हा एम्प्लॉई म्हणून काम न करता डेली वेजेसवरती काम करतो, जे लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्टर्स असतात. आणि त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपनी जे प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टर असतो दे आर ऑलरेडी पेइंग. तिसरा चॅलेंज जो मी सांगणार होतो तो 1% सेस ऑलरेडी पे करतात टुवर्ड्स द स्टेट लेबर वेलफेअर बोर्ड्सला. 1% सेस ऑफ एव्हरी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट ऑन अँड अबाउट ₹10 लाख ह्या बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्डमध्ये जातो प्रत्येक स्टेटमध्ये. तर हा फंड्स गव्हर्नमेंटकडे आहे आणि मेजरली हा फंड्स अनयुटिलाइज्ड आहे. आणि इंडस्ट्रीचा चॅलेंज असा आहे की कामगार तर आमच्या रोल्सवर नाही आहे, आम्ही वरनं 1% सेस पण देतो, पण तरी पण काही मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जे फायनान्शियली स्टेबल आहेत, लाईक लार्सन अँड ट्युब्रो आहे, लाईक शापूरजी आहे, गोदरेज आहे. ते तरी पण ते स्पेंड करतात कारण की त्यांना माहिती आहे हे काम त्यांना महत्त्वाचं आहे. त्यांनी परफॉर्मन्स चांगला केला तर आपलाही परफॉर्मन्स चांगला आहे. अगदीच. आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.